लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। कळवण तालुक्यातील आभोना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोळाखाल येथील शेतकरी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिची निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे। या बातमीमुळे तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। यामधील फिर्यादी व आरोपी सुरेश विठ्ठल पवार हे सख्खे भाऊ आहेत। फिर्यादी व आरोपी एकूण 4 भाऊ व 5 बहिणी आहेत। त्यापैकी सुक्रीबाई पवार ही विधवा बहीण आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे मागील 10 वर्षापासून राहत होती। तिच्या वाटणीस आलेली 2 एकर जमीन तोच कसत होता, परंतु सदरची विधवा बहीण 1 वर्षापूर्वी वारल्यानंतर तिच्या वाटणीस आलेली 2 एकर जमीन ही सर्व 4 भावंडांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद होता। दिनांक 26 जानेवारी रोजी फिर्यादी व आरोपी यांनी सर्व नातेवाईक एकत्र बसून विधवा बहिणीच्या वाटणीस आलेली 2 एकर जमीन बाबत चर्चा सुरू होती। त्यावेळी आरोपी सुरेश विठ्ठल पवार विधवा बहिणीस मी सांभाळल्याने तिच्या वाटणीस आलेली 2 एकर जमीन कोणालाही देणार नाही असा मुद्दा घेऊन फिर्यादी व त्याच्या कुटुंबियाशी वाद उपस्थित करून आरोपी सुरेश विठ्ठल पवार व हेमंत सुरेश पवार यांनी आपसापसात संगनमत करून गैरकायदेची मंडळी जमवून आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी हेमंत सुरेश पवार यास आपला ट्रॅक्टर यांच्या अंगावर घाल असे सांगितले। आरोपी हेमंत सुरेश पवार यांनी फिर्यादी यांच्या पत्नी जिजाबाई देवीदास पवार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याने त्यामध्ये जिजाबाई पवार या गंभीररित्या जखमी होऊन त्या जागीच गतप्राण झाल्या। याविषयीची माहिती आभोना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी दिली आहे। या 5 आरोपींविरुद्ध आभोना पोलिसात गुन्हा रजिस्टर क्रमांक कलम 32/2005 BNS कलम 103(1), 109, 118, 149, 189, 191, 191(3), 190 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी रुपाली किशोर पवार, राहणार गोळाखाल। सुरेश विठ्ठल पवार, हेमराज विठ्ठल पवार, सुरेश विठ्ठल पवार, हेमराज सुरेश पवार, नंदू सुरेश पवार, सोनाली हेमराज पवार यांनी आम्हाला घराच्या बाहेर ओढून धारदारीत कोयत्याकन मारहाण करून आम्हाला ट्रॅक्टराच्या खाली जिजाबाई देवीदास पवार यां ट्रॅक्टराच्या खाली ओढून तिचा देहांत केला। तिथं त्यांचा मृत्यू झाला। आम्हाला पोलिसांकडनं एवढीच विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा। राहणार गोळाखाल माझ्या आत्याची जमीन सुरेश विठ्ठल पवार यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी मारहाण केली आणि माझ्या आईला ट्रॅक्टरखाली मारलं, त्यांनी चूल मारली। दीपक बागुल, मी नाशिककर न्यूज, कळवण।